श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. नवरात्री ही देवी दुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. या दरम्यान प्रत्येक तिथी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामध्ये अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या 2 तिथी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण अष्टमी तिथीला तसेच नवरात्रीच्या नवमी तिथीला हवन करण्याची प्रथा आहे. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करत असतो. तसेच माता लक्ष्मीची पूजा सुद्धा या 9 दिवसांमध्ये केली जाते. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या सेवासुद्धा केल्या जातात. परंतु आता सर्वांनाच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही सेवा आणि उपाय करणं हे शक्य झाले नसेल. तर ज्यांना काही उपाय आणि सेवा करणे शक्य झाले नसेल त्यांनी फक्त आज अष्टमीला आणि उद्या नवमीला हा एक मंत्र म्हणायचा आहे. या एका मंत्राचं पठण केल्याने तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ प्राप्त होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात, तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जो मी मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला आज अष्टमी तिथीला आणि उद्या नवमी तिथीला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कोणतंही काम करत असताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. त्याचबरोबर तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. जेवढा जास्त तुम्ही या मंत्राचा जप करशाल तेवढं जास्त फळ तुम्हाला प्राप्त होईल. मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे हा मंत्र अतिशय शक्तिशाली आणि खूप प्रभावी मानला जातो. आणि म्हणूनच जर तुम्ही या मंत्राचं पठण केलं तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. मग तुमची ती इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल आईची एखादी इच्छा असेल, पतीच्या प्रगतीबद्दल एखादी इच्छा असेल किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर दिवसापासून प्रयत्न करत आहे, परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, तर तुम्ही हा एक मंत्र नक्की म्हणून पहा. या मंत्राचं पठण तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्कीच त्याचं फळ 100% प्राप्त होईल. तर तुम्हाला नवार्णव मंत्र जो आहे तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता हे पठण करताना तुम्ही देवघरासमोर बसून देवघरात दिवा अगरबत्ती लावून तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्या जपमाळेवरती सुद्धा तुम्ही या नवार्णव मंत्र जो आहे तर याचं पठण करू शकता. नवार्णव मंत्र हा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. तर असा हा नवार्णव मंत्र आहे. तर तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा या मंत्राचं पठण करू शकता. तसेच जर तुम्हाला देवघरासमोर बसणं शक्य नसेल, काही तुम्हाला कामं असेल तर तुम्ही घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना किंवा इतर कुठली कामं करत असताना सुद्धा या मंत्राचं पठण तुम्ही करू शकता. कारण माता भगवती जगतजननी आहे, दुर्गा आहे आणि मातेच्या साधनेत नवार्णव मंत्राचा महामंत्राचे स्थान आहे. नवार्णव 9 अक्षरांचा मंत्र. या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती असते. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा आणि जे स्तोत्र असतात त्या स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि भगवती दुर्गेचे प्रामुख्याने 3 रूप आहेत, जसे की महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या 3ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अतिशय प्रभावी बीजमंत्र आहे. त्याचबरोबर मातेच्या 9 रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नवग्रहांना शांत केले जाते. आता आपल्या कुंडलीतले ग्रह जर कमकुवत असेल तर बघा, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही,
म्हणून आपली प्रगती होत नाही। बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी हे उपाय केले, ते उपाय केले, ही सेवा करते, परंतु मला फळ प्राप्त होत नाही। तर अशा वेळी आपल्या कुंडलीतले ग्रह जर कमकुवत असेल तर आपण उपाय आणि सेवा करून सुद्धा आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही। यामुळे तुम्ही या मंत्राचा जास्तीत जास्त पठण करा। यामुळे नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला साथ मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील। नवार्णव मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांचा समावेश आहे। प्रत्येक अक्षरामागे प्रत्येक देवीचं काहीतरी महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं आणि म्हणूनच या मंत्राचं पठण केल्याने क्रोध, मद, लोभ आदीचा नाश होतो, ज्यामुळे आपल्या या अंतःकरणातील शत्रूंचा पराजय करू शकतो आणि या मंत्राच्या जपामुळे या अंतर्मनातील शत्रू पक्षाची शक्ती क्षीण केली जाते। तसेच या मंत्राचे पठण केल्याने आपल्या इष्टमाता भगवतीला प्रसन्न देखील केले जाते। तसेच या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते, आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो आणि याच वेळी जेव्हा आपण एखादी सेवा आणि उपाय करत असतो तेव्हा आपलं तन, मन, धन यामधून आपण ही सेवा करत असतो आणि म्हणून त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तसेच या मंत्राचे पठण केल्याने आपण आपल्याला काही आजार असेल, काही विकार असेल तर ते सुद्धा आपण थांबवू शकतो, इतका हा प्रभावी मंत्र मानला जातो। आणि म्हणूनच तुम्हाला नवरात्रीच्या आज अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला या नवार्णव मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। नवार्णव मंत्र हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, तुम्ही तिथून सुद्धा या मंत्राचं पठण करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।